अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। चला तर मग आज मी नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आज आपण माघ पौर्णिमेचं विशेष महत्त्व काय आहे हे ऐकणार आहोत। हिंदू परंपरेनुसार माघ पौर्णिमा हा धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा दिवस आहे। चंद्र हा मन शांती, शीतलता, अध्यात्म इत्यादीचे प्रतीक आहे। हिंदू धर्मात माघ पौर्णिमेला खूप महत्त्व आहे। या दिवशी नदीत पवित्र स्नान, त्रिवेणी संगम, तीर्थयात्रा आदी सोबत देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी पूजा व दान करावे अशी मान्यता आहे। माघ महिना हा हिंदू दिनदर्शिकेतील महत्त्वाचा महिना आहे। लोक माघी पौर्णिमेचा उपवास करतात, पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात। या दिवशी गंगा, यमुना, कावेरी आणि इतर नद्यांमध्ये पवित्र स्नान केले जाते। माघ महिन्याची पौर्णिमा तिथीही विशेष मानली जाते। माघ महिन्याच्या शेवटच्या तारखेला माघी पौर्णिमा असे म्हणतात। पूजेच्या दृष्टीने प्रत्येक महिन्याची पौर्णिमा विशेष मानली जात असली तरी माघ महिन्याच्या पौर्णिमेला विशेष धार्मिक महत्त्व आहे। या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। या दिवशी देवता पृथ्वीच्या दर्शनाला येतात अशी धार्मिक मान्यता आहे। हिंदू पौराणिक कथेनुसार या दिवशी भगवान विष्णू गंगा नदीत निवास करतात। अनेक अनुयायांचा असा विश्वास आहे की या दिवशी प्रार्थना केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात। या प्रसंगी माघ मेळा देखील भरतो, जो एक मोठा धार्मिक सण आहे। माघ पौर्णिमेला पहिला आणि सर्वात महत्त्वाचा विधी म्हणजे सूर्योदयाच्या वेळी पवित्र नदीत पवित्र स्नान करणे आणि पवित्र नदीत स्नान केल्यानंतर भगवान विष्णू आणि भगवान हनुमान यांची त्यांच्या प्रमुख देवतेसह पूजा केली जाते। भगवान विष्णूचे उपासक सत्यनारायण हे व्रत या दिवशी ठेवतात। उपवास करणाऱ्यांनी परमेश्वराला अर्पण करण्यासाठी पवित्र राहून नैवेद्य तयार करावे आणि त्यानंतर सत्यनारायणाची कथा ऐकावी। याशिवाय सत्यनारायण पूजा करून फळे, सुपारी, केळीची पाने, तीळ, अगरबत्ती आणि चंदन भगवान विष्णूला अर्पण करावे। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।